गुड आफ्टरनून स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, ह्या चमच्यांचे नीट निरीक्षण करा आणि मला सांगा की सर्वात लांब चमचा कोणता आहे? बरोबर आहे, हा सर्वात लांब चमचा आहे. मग हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलणार? दिस इज द लॉंगेस्ट स्पून. हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीतले आहे, कारण मी विशेषणाला EST प्रत्यय लावला. लॉंग या विशेषणाला EST प्रत्यय लावला. आता मी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य कसं बनवणार? दिस स्पून इज लॉंगर दॅन एनी अदर स्पून. हा चमचा इतर कोणत्याही चमच्यापेक्षा लांब आहे. लॉंगर हा शब्द हे विशेषण कंपॅरेटिव्ह डिग्रीतले आहे. आता हेच वाक्य मी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसे बनवणार? नो अदर स्पून इज ॲज लॉंग ॲज दिस स्पून. हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतले आहे. लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. पॉझिटिव्ह डिग्री लॉंग, कंपॅरेटिव्ह डिग्री लॉंगर, सुपरलेटिव्ह डिग्री लॉंगेस्ट. समजले विद्यार्थी मित्रांनो? डिग्रीज ऑफ कंपॅरिझन बद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.